श्लोक 31. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अर्थ, हे कौंतेया, कुंती पुत्र अर्जुना, अनादि व निर्गुण असल्यामुळे हा परमात्मा विनाशरहित आहे, म्हणजे त्याचा नाश होत नाही. व शरीरात राहत असूनही असंगत्वामुळे तो काहीच करत नाही व तो कुठेच लिप्त सुद्धा होत नाही. विवरण, हा परमात्मा अनादि असा आहे. त्याचा कधीच आरंभ झालेला नाही. तो आहेच. तो अव्यय म्हणजे खर्च न होणारा आणि नाश न पावणारा आहे. तो निर्गुण आहे, कारण यामध्ये सत्व रज तम हे गुण नाहीत, किंवा हे गुण एकदम समत्वाने असल्यामुळे त्याचा प्रभाव वेगळेपणाने राहत नाही. निर्गुण म्हणजे यामध्ये त्रिगुणापैकी एकही गुण नाही असे मानले जाते. हा अनंत आहे, कारण याला उत्पत्ती नाही, याचा व्यय होत नाही, याचा नाशही होत नाही. हा सर्व अखंड एकरस आणि सदैव सम असाच आहे. असा हा परमात्मा शरीरात राहतो, पण तो काहीच करत नाही, म्हणून त्याला कोणतेच कर्मबंधन सुद्धा होत नाही. शरीर झिजणारे नाश पावणारे आहे. तो या शरीरात केवळ साक्षी भावाने राहतो. याचा शरीराबरोबर नाश होत नाही. शरीरात राहून हा त्यापासून अलिप्त असतो. देह आणि आत्मा हे एकमेकापासून भिन्न आहेत. हे शरीर पंचमहाभूतांचे कार्य आहे. ते कर्माने बद्ध आहे, म्हणूनच ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अखंडपणे फिरत राहते. आणि हा देह एका क्षणात नष्ट होणार आहे. किती वेळ लागतो हा नष्ट व्हायला? तर ज्ञानदेव सांगतात, माशी पाखू पाखडे तव हे सरे. मात्र आत्मा हा नित्य सिद्ध अपैसा अनादि असाच आहे. तो शून्य भावातीत आहे. तो मूर्त किंवा अमूर्त नाही. तो सृष्टीच्या होण्याने होत नाही किंवा नाश पावण्याने नाश सुद्धा पावत नाही. तो अव्यय आहे. तो कधी कमी होत नाही, तसा तो वाढत सुद्धा नाही. त्याचे अखंड व्याप्तीमुळेच व असंगत्वामुळे तो जसा आहे तसाच अनंतच असा असतो. माणसाने म्हणजे देहाने केलेली कोणतीच दुष्कृत्ये किंवा सत्कृत्ये त्याला बाधत नाहीत. म्हणून त्याचे स्वार्थासाठी मनाचे ऐकून माणूस त्याचे स्वार्थासाठी आपल्या मनाचे ऐकून कर्म करीत राहतो. त्या कर्माच्या फळाची आशा सुद्धा त्याच्या मनात असते. त्याच्याकडून निर्लेप वृत्तीने कधी कर्म केले जात नाही, म्हणून त्याला कर्माचे बंधन होत राहते. त्याचे फळ त्याला भोगावे लागते. आणि समर्थ म्हणूनच सांगतात की मना त्वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आपण जी काही कर्म करतो त्याच्याच प्रमाणे आपल्याला तसे तसे भोग भोगावेच लागतात. पण आत्मा किंवा परमात्मा मात्र निर्लेप आहे. त्याची शरीरात राहण्याची भूमिका तुरुंग प्रमुखाप्रमाणे असते. म्हणजे हा प्रमुख तुरुंगात राहत असला तरी कैद्यांप्रमाणे तो शिक्षा भोगत नसतो. तो त्यांचे बरोबर सतत असतो, पण ते जे करतात त्यात याचा सहभाग सुद्धा नसतो. कैद्यांचे प्रत्येक गोष्टीला हा अधिकारी साक्षी असतो. तसाच परमात्मा हा साक्षी भावाने आपल्या शरीरात राहतो. अर्जुनाने निर्लेप मनाने प्राप्त कर्तव्य म्हणून युद्ध केले तर त्याला युद्धात होणाऱ्या हत्येचे पाप लागणार नाही. त्याने पापाचा विचार मनातून काढावा व युद्धाला तयार व्हावे, असे भगवंत त्याला ह्या श्लोकातून सुचवित आहेत. इथे आपण थांबूया.